Now we are going to see the graphs of motion and time chapter of class 7 science. मग the distance time graph is a line graph. Okay, प्रत्येक टाइपच्या ग्राफचे वेगवेगळे पॅटर्न असतात. काही बार ग्राफ असतात, पाय चार्ट ग्राफ असतात. काय प्रकारची इन्फॉर्मेशन आपण दाखवतोय त्याच्या प्रकारे ग्राफचा टाइप चेंज होतो. सो हा जो आहे डिस्टन्स टाइम ग्राफ इज अ लाईन ग्राफ. मग जर युनिफॉर्म मोशन असेल, युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, आता सपोज अ कार is moving in 40 km/h speed. ओके, म्हणजे आता आणि ती टोटल सपोज 3 तास मूव करते, 3 hours. तर पहिल्या आवर मध्ये पण ती 40 km/h स्पीडने जाते, दुसऱ्या आवर मध्ये पण सेम स्पीड, तिसऱ्या आवर मध्ये पण सेम स्पीड. तर त्याला काय म्हणणार आपण, युनिफॉर्म मोशन म्हणतो. ओके, सो युनिफॉर्म मोशन इज अ स्ट्रेट लाईन ग्राफ. आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, कार जी आहे ते फर्स्ट किलोमीटर मध्ये जाते 40 km/h, सेकंड आवर मध्ये जाते 30 km/h, थर्ड आवर मध्ये जाते 50 km/h. म्हणजे जे डिस्टन्स कव्हर करते एका तासामध्ये ते प्रत्येक वेळेला बदलतंय, बरोबर. सो त्याला काय म्हणतात, नॉन युनिफॉर्म मोशन. मग नॉन युनिफॉर्म मोशन विल स्टील बी अ लाईन ग्राफ, पण तो लाईन ग्राफ कसा असेल, स्ट्रेट लाईन नसेल, तो कसा असेल, कर्व्ड असेल. अंडरस्टूड. ओके, मग आता आपण बघू युनिफॉर्म मोशन. मग आपण कसं युनिफॉर्म मोशनचा ग्राफ कसा येणार. सो आता व्हॉट इज युनिफॉर्म मोशन, कार इज मुव्हिंग इन 40 km/h. मग आता आपण इथे लिहिणार फर्स्ट आवर, कार इज मुव्हिंग इन 40 km/h. थांब, सेकंड आवर सुद्धा कार जाते आहे 40 km/h ने. थर्ड आवर पण कार जाते आहे 40 km/h. मग आता आपण हे ग्राफ वर कसं दाखवणार. आता हा ग्राफ आहे बघ. ओके, ह्याला म्हणतात आपण एक्स ऍक्सिस. हा काय आहे, एक्स ऍक्सिस. तर एक्स ऍक्सिस वर आपण काय दाखवतो, टाइम दाखवतो. काय दाखवतो, टाइम. आणि हा आहे वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस वर काय दाखवतो आपण, डिस्टन्स. काय दाखवतो, डिस्टन्स. मग आता टाइम आपण इथे सुरू करणार शून्यापासून. टाइम हा आहे 1 hour, 2 hour, 3 hour. ओके, आणि आपलं मग आता पहिल्या आवर मध्ये कार 40 किलोमीटर गेली होती, म्हणजे डिस्टन्स किती कव्हर केलं, 40 किलोमीटर. दुसऱ्या आवर मध्ये अजून 40 किलोमीटर मध्ये गेली, म्हणजे 2 hour मध्ये टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं, 80 किलोमीटर. 40 + 40 किती गेली कार, 80 किलोमीटर. 3 hour मध्ये अजून 40 केलं तिसऱ्या आवर मध्ये, म्हणजे टोटल डिस्टन्स किती कमी कव्हर केलं, 40 40 40, म्हणजे किती झालं, 120. बरोबर. मग आता आपण या ग्राफ मध्ये इथे आवर लिहिलं 1 2 3, इथे आपण काय लिहिणार, किलोमीटर. मग आता किलोमीटर मला 120 पर्यंत बसवायचं, मी एवढी जागा घेतली. सो मी 20 घेतलं इथे स्केल. 20 40 60 80 100 120. ही ग्राफची स्केल आपल्याला अशी डिसाइड करायला लागते. ओके, आता इथे आता मी म्हणजे माझं फर्स्ट ह्याच्यामध्ये किती गेलाय डिस्टन्स, फर्स्ट ह्याच्यामध्ये तो किती. सो इन शॉर्ट आपण इथे स्केल काय घेतली, एक्स ऍक्सिस 1 cm इज इक्वल टू 1 hour, वाय ऍक्सिस 1 cm इक्वल टू 20 किलोमीटर. मग आता पहिल्या आवर मध्ये इथे आपलं आलं तर आपलं किती गेलीये, 40 किलोमीटर गेलीये, म्हणजे इथे आपण पॉइंट देणार. मग आता दुसऱ्या आवर मध्ये टोटल किती गेली, 80 किलोमीटर. मग मी हा इथे प्लॉट केला, हा आला इथे, इथे एक पॉइंट आला. आणि तिसऱ्या आवर मध्ये गेले 120 किलोमीटर. परत मी इथे प्लॉट केलं, इथे माझा हा पॉइंट आला. ओके, म्हणजे आता हा कारचा स्पीडचा ग्राफ कसा, हे सगळे पॉइंट जोडला तर कशा स्पीडने जाते कार, या स्पीडने जाते. ओके, म्हणजे आता जर स्पीड कमी असेल, सपोज 20 किलोमीटर गेली, कारचा स्पीड जर 20 किलोमीटर असेल फक्त. ओके, आता हे पहिले कळलं. म्हणजे हा जो आहे, जेव्हा युनिफॉर्म मोशन असेल तेव्हा ग्राफ काय येणार, टाइम आणि डिस्टन्सच, म्हणजे स्पीडचा ग्राफ काय येणार, स्ट्रेट लाईन येणार. ओके, आणि ती मुव्हिंग अपवर्ड असणार. मुव्हिंग अपवर्ड का, कारण स्पीड वाढत चाललंय. बरोबर. आता सपोज मी स्पीड, आपण वेगळा स्पीड घेऊन बघू. ठीक आहे, आता सपोज मानू की कारचा स्पीड जो आहे तो 20 km/h आहे. ओके, 20 km/h. म्हणजे आपला ग्राफ कसा होईल, फर्स्ट आवरला गेलाय 20 किलोमीटर, 20 सेकंड आवरला किती जाणार, 40 किलोमीटर. बरोबर. 20 20 20, थर्डला किती होणार, 60 किलोमीटर, म्हणजे इथे येणार. म्हणजे जर कार मुव्हिंग बाय 20 किलोमीटर स्पीड असेल तर त्याचा ग्राफ कसा येणार, असा येणार. स्ट्रेट लाईनच आली, पण ती लाईन काय आली,
स्टीपनेस लाईनचा थोडा कमी आला. आता अजून एक एक्झाम्पल घेऊया. कारचा स्पीड सपोज आहे 60 किलोमीटर पर आवर. ओके, तर 60 किलोमीटर म्हणजे फर्स्ट आवर मध्ये ती जाणार 60 किलोमीटर म्हणजे पॉइंट इकडे येणार. सेकंड आवर मध्येच 120 झालेला असेल म्हणजे पॉइंट इकडे येणार. आणि थर्ड मध्ये अजून वरती म्हणजे 180 म्हणजे समवेअर कुठेतरी इकडे येणार. म्हणजे तो ग्राफ कसा झाला, असा झाला. ओके, म्हणजे जास्त स्टीप ह्याला काय म्हणतात, जेव्हा हे असा असतो एकदम, जे ज्याचं इन्क्लिनेशन कमी होत जातं, हा जो अँगल आहे तो वाढत जातो, कमी नाही सॉरी, इन्क्लिनेशन जेव्हा वाढत जातं, अँगल हा वाढत जातो, तर स्पीड जास्त आहे. कळलं? म्हणजे जेव्हा लाईन एक्स ऍक्सिसच्या जवळ असेल तर कारचा स्पीड काय आहे, स्लो आहे. लाईन वाय ऍक्सिसच्या जवळ असेल तर कारचा स्पीड काय आहे, फास्ट आहे. कळलं? म्हणजे कन्सेप्ट फास्टर अँड स्लोअरचा कन्सेप्ट कळला, हा युनिफॉर्म मोशनचा कन्सेप्ट कळला. ओके, बरं, जेवढा आपण या ग्राफ वरती वाय ऍक्सिसच्या जवळ असणार ते फास्टर आहे आणि जे एक्स ऍक्सिसच्या जवळ आहे ते स्लोअर स्पीड आहे. ओके, आता आपण बघूया युनिफॉर्म मोशनचा ग्राफ कसा, सॉरी नॉन युनिफॉर्म मोशनचा ग्राफ कसा येणार. नॉन युनिफॉर्म मोशन. मग आता नॉन युनिफॉर्म मोशनला आपण विचार करूया की फर्स्ट किलोमीटर मध्ये त्याने 20 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं. ओके, म्हणजे 20 किलोमीटर त्याचा स्पीड होता, 20 किलोमीटर पर आवर. ओके, सेकंड आवर आहे हा, हे फर्स्ट आवर मध्ये 20 किलोमीटर पर आवर डिस्टन्सचा स्पीड होता. सेकंड आवर मध्ये 40 किलोमीटर पर आवरचा स्पीड झाला. ओके, आणि थर्ड आवर मध्ये 60 किलोमीटर पर आवरचा स्पीड झाला. म्हणजे स्पीड युनिफॉर्म आहे का, युनिफॉर्म आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये 20 किलोमीटरचा स्पीड होता, इथे 40 किलोमीटरचा स्पीड होता आणि इथे 60 किलोमीटरचा स्पीड आहे. ओके, मग आता इथे किती डिस्टन्स गेला, तो 20 किलोमीटर डिस्टन्स गेला पहिल्या तासामध्ये. दुसऱ्या तासामध्ये किती गेला, 20 प्लस 40 किती गेला, 60 किलोमीटर डिस्टन्स गेला. आणि तिसऱ्या तासामध्ये किती झालं, 60 प्लस 60 120 किलोमीटर गेला. म्हणजे इकडे पण 3 तासात 120 किलोमीटरच गेला, पण स्पीड काय आहे, युनिफॉर्म नाही आहे. मग आता परत आपण इथे ग्राफ ड्रॉ करूया. आता इथे सेम आपण ड्रॉ करून घेतला डिस्टन्स एक्स वाय ऍक्सिस वर डिस्टन्स 20 40 60 180, एक्स ऍक्सिस वरती टाइम 1 2 3 सेम स्केल आपण वापरली. आता पहिल्या तासामध्ये तो किती डिस्टन्स गेलाय, 20, म्हणजे माझा पॉइंट येणार इकडे. ओके, दुसऱ्या तासामध्ये किती डिस्टन्स गेला, टोटल 60, म्हणजे माझा पॉइंट येणार इथे, बरोबर. आणि तिसऱ्या तासामध्ये गेला 120, म्हणजे माझा पॉइंट येणार इथे. ओके, मग आता हे आपलं स्ट्रेट लाईन मध्ये नाहीये, बघा आहे का स्ट्रेट लाईन, नाही. हा स्ट्रेट लाईन अशी जाणार, म्हणजे माझा हा, मी इथे हा हे ना करणार, मग इथे करणार आणि मग इथे करणार. म्हणजे ही लाईन कशी आहे, काइंड ऑफ कर्व लाईन आहे, बरोबर, नॉन युनिफॉर्म लाईन आहे. ओके, सो नॉन युनिफॉर्मचा ग्राफ कसा आहे, तो कर्व लाईन ग्राफ, हेन्स प्रूव्ड. कळलं? सेम जर स्पीड कमी असेल तर तो एक्स ऍक्सिसच्या जवळ येणार, स्पीड जास्त असेल तेवढा तो वायच्या जवळ जात राहणार. सो हा ग्राफचा कन्सेप्ट आहे युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. आता सपोज एखादी कार आहे, ती पार्क केलेली आहे. ओके, पार्क केलेली आहे, तर आता त्याच्यामध्ये म्हणजे त्याला काही मुवमेंट आहे का, मुवमेंट आहे का, पार्क आहे म्हणजे देर इज नो मुवमेंट. मग परत मी जर 1 2 3 सपोज त्या पार्किंग लॉटचं डिस्टन्स आहे ते माझ्या घरापासून तो आहे, आता मी हे स्केल काढून घेतली, माझ्या घरापासून 20 किलोमीटर वरती ती पार्क केलेली आहे आणि मी अख्खा दिवस कार तिकडेच पार्क केली आहे. मग पहिल्या आवर मध्ये ती कार कुठे असेल, 20 किलोमीटरला. दुसऱ्या आवर मध्ये पण कुठे असेल, 20 किलोमीटरला. तिसऱ्या आवर मध्ये पण कुठे असेल, 20 किलोमीटरला. म्हणजे जेव्हा स्ट्रेट लाईनचा ग्राफ असेल तेव्हा म्हणजे काय, ते व्हेकल काय आहे, ऍट रेस्ट आहे, व्हेकल मुव्हिंग नाही आहे, तेव्हा स्ट्रेट ग्राफ येणार, स्ट्रेट लाईनचा ग्राफ येणार. ओके, मग ह्याच्यावरून तुम्हाला इथे क्वेश्चन आन्सर्स विचारलेत ग्राफचे काही. आता आपण बघूया, फिगर दिस शोज द डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर द मोशन ऑफ 2 व्हेकल्स ए अँड बी, विच ऑफ दिस मुव्हिंग फास्टर. मग आपण हे बघितलंय, कुठला मूव्ह फास्टर असेल ज्याचा इन्क्लिनेशन अँगल जास्त किंवा टुवर्ड्स वाय अँगल जो असेल तो काय असतो,
फास्टर असतो. मग आता इथे फास्टर कोण असणार? ए इज फास्टर आणि बी इज स्लोअर. कळलं? कारण सेम टाइम मध्ये ह्याने कमी डिस्टन्स कव्हर केलंय पण त्याने जास्त डिस्टन्स कव्हर केलंय, म्हणून ह्याचा ग्राफ जो आहे तो स्टीप ग्राफ आहे. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग डिस्टन्स टाइम ग्राफ शोज अ ट्रक मुव्हिंग विथ अ स्पीड विच इज नॉन कन्सिस्टंट. आता नॉन कन्सिस्टंट स्पीड आहे. आता हे इथे हा स्ट्रेट लाईन म्हणजे तर पहिले तर पार्क येणार आपलं. हा जो आहे याचा अर्थ काय होतो? हा आपला युनिफॉर्म मोशन मध्ये जातो आहे आणि हा सुद्धा काइंड ऑफ युनिफॉर्म मोशनचाच ग्राफ आहे. आपण बघितलं होतं नॉन युनिफॉर्म मोशन असेल तर आपला ग्राफ इथे आपण बघितला होता. कुठला येतो आपला ग्राफ? नॉन युनिफॉर्म मोशन असेल तेव्हा अशा प्रकारचा आपला ग्राफ येतो. सो सेम ग्राफ इथे दिसतोय. हा नॉन युनिफॉर्म म्हणजे कर्व्ड आहे पण स्पीड म्हणजे वरती जातोय. ओके, सो दिस इज अ मुवमेंट ऑफ अ ट्रक. ओके, आपल्याला अशी पण गणितं विचारू शकतात की शो द शेप ऑफ द डिस्टन्स टाइम ग्राफ अँड अ कार मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड अँड अ कार पार्क ऑन अ साईड रोड. मग आपण आता कार मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड जो आहे तो स्ट्रेट लाईन ग्राफ असतो आपण बघितला. मग आता हे आणि आता सपोज आपण दाखवायचं ह्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस दाखवायचा, वाय ॲक्सिस दाखवायचा. एक्स ॲक्सिसवर आपण टाईम दाखवतो आणि वाय ॲक्सिसवरती आपलं डिस्टन्स असतं. इथे आता तुम्ही अगदी काही स्केल वगैरे ड्रॉ नाही केली तरी चालतं. जी कार कॉन्स्टंट स्पीडमध्ये मूव करत असते ती स्ट्रेट लाईनच मध्ये जाणार. सो हे तुम्ही दर्शवलं की तुमचा हा ग्राफ रिप्रेझेंट करतो अ कार मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड. ओके, सो नेक्स्ट आता त्याने सांगितलं की कार पार्क्ड ॲट ऑन अ साईड रोड. मग हा सुद्धा आपण आधीच बघितला होता. सो कार पार्क्ड ऑन अ साईड रोड बोलली एक पॅरलल लाईन असणार एक्स ॲक्सिसला, जसं आपण वरती बघितलं होतं. हे आधीचा ग्राफ आहे. म्हणजे हे जे ग्राफ्स आपण आधीच शिकलो की कसं दाखवलं गेले आहेत ते. आणि सो फर्स्ट ग्राफ आहे तो स्पीड दाखवतो आहे. सेकंड ग्राफ आहे तो अनइवन नॉन युनिफॉर्म स्पीड दाखवतो आहे. फर्स्ट ग्राफमध्ये आपण बघितलं की जेवढा वाय ॲक्सिसच्या जवळ तेवढा स्पीड जास्त असणार, एक्स ॲक्सिसच्या जवळ तेवढा स्पीड कमी होत म्हणजे स्पीड कमी आहे त्या ह्याचा, असं आपल्याला कळतं. तर अशा प्रकारे आपण या चॅप्टरचे ग्राफ्स बघितलेले आहेत. तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.